अहो असू दे, त्यांना स्पेस हवी आहे आणि कधी कधी ती द्यावी लागते. त्यापेक्षा एकमेकांना समजून घेतलं तर लवकर भांडण मिटेल. वादविवाद होतच असतात नवरा बायकोमध्ये, म्हणून काय घर सोडून यायचं का? त्याने भांडण चिघळणार नाही का स्पेस म्हणे. ठीक आहे, थोडंफार झालं भांडण तर एवढं काय बिघडलं त्याच्यात. आणि संसार म्हणलं तर भांडण होणारच नाही असं थोडीच आहे. सगळं काही चांगलं आलबेल असंच असलं पाहिजे का दरवेळेस? संसार सतत एकाच मूड मध्ये नाही चालू शकत ना. कधी कधी एकमेकांशी बोलण्याची इच्छा नाही होत, राग येतो कधीतरी एकमेकांचा. असं वाटतं की एकांत हवा त्यापेक्षा, आणि हे अगदी नॅचरल आहे. हो नॅचरल आहे. हो हे असं भांडण झाल्यावर काही एकांत वगैरे नाही. तुम्ही बोलून लगेच सॉर्ट केल्या पाहिजेत गोष्टी. मुळात तुम्हाला माझं काय खटकलं, मला तुमचं काय खटकलं ह्याबद्दल चर्चा केली पाहिजे. प्रेम आहे ना, कसली डोमलाची स्पेस स्पेस म्हणे. कधी कधी गरजेचं असतं ते स्वानंदी. अगदी खूप सतत जवळ राहून जर नातं फुलत नसेल, प्रेम फुलत नसेल, तर कधी कधी लांब जाणं, दूर होणं आवश्यक असतं. तेव्हाच एकमेकांची किंमतही कळते आणि प्रेमही वाढतं. आणि खरं सांगू का, तुम्ही रोहन आणि आदिराचं अजिबात टेन्शन घेऊ नका, सगळं ठीक होईल. नाही नाही सोडावं, तुम्हाला ना या गोष्टीतलं गांभीर्यच कळत नाहीये. म्हणजे तुम्हाला यातलं गांभीर्य कळतंय का? मला इतकंच म्हणायचं होतं की दुरावा आणि स्पेस हे एक खत असतं, नातं घट्ट राहावं, टिकून राहावं म्हणून. काहीही एकमेकांशी बोलून गोष्टी सॉल्व्ह करणं, एकमेकांबरोबर बसून सगळे वाद मिटवणं, हे खत असतं नातं टिकून राहावं यासाठीच. हो, एकमेकांबरोबर बसून हे सगळं मिटवण्यासाठीच हा दुरावा आणि ही स्पेस आवश्यक असते. म्हणजे तुम्हाला माझं पटत नाहीये का? नाही नाही, मला नाही पटत तुमचं. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की स्पेस दिली, आपण एकमेकांपासून दूर राहिलो तरच त्या नात्याला खत मिळतं. अर्थात बरोबर आहे. ठीक आहे, मग आता तुम्ही माझ्याशी बोलू नका, स्पेस घ्या. हे काय मध्येच? अहो मी रोहन आणि आधिराबद्दल बोलतोय, आपलं कुठे आलं मध्येच? का आता का? नियम सगळ्यांना सेम असणार आहेत. हो स्वानंदी मॅडम, अहो सोडा आता हे. आता एवढ्यावरनं आबोला 2.0 नको. तुम्हाला नाही पटत आहे ना माझं, मग नका बोलू माझ्याशी. तुमच्या पद्धतीने वागून बघूया आपण, स्पेस देऊया. आणि मी पण तुमच्याशी नाही, कोणाशीच नाही बोलणार आहे. स्वानंदी मॅडम, हे असं एकदम काही सूचना न देता डायरेक्ट आबोला धरणं ही चांगली गोष्ट नाही. स्वानंदी 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 अहो स्वानंदी, ऐकता ना तुम्ही? हॅलो, असं आहे का? ठीक आहे, तुम्हालाही पटत नाही ना माझं म्हणणं, मग मी पण नाही बोलणार तुमच्याशी. आणि तुमच्याशी नाही, कोणाशीच बोलणार नाही. ओके, ठरलं. आता तर नाहीच बोलणार मी तुमच्याशी.